हाय गाईज. आज ड्युटी केली आणि सरळ साडीच्या शॉपमध्ये गेले का तर माझ्याकडे माझी जवळची मैत्रीण म्हणजेच माझी एक ताई येणार होती. सो ती पहिल्यांदाच येणार होती, तर मला तिच्यासाठी एक साडी घ्यायची होती. साडी पाहतच होते, खूप साड्या पाहिल्यात, एक साडी खरेदी केली आणि मी निघाले साडी शॉपच्या बाहेर. त्याही आल्या होत्या. मग आम्ही संध्याकाळी मस्त आमच्या इकडे गोंडाजांचा किल्ला आहे तो बघण्यासाठी गेलो. इतका सुंदर आहे आणि त्यातल्या त्यात वातावरण इतकं छान होतं की जे बघून खरंच खूप छान वाटलं. जवळच महाकाली मंदिर आहे, आम्ही तिथेही दर्शनाला गेलो. मग काय जाताना काय हार फूल जे काही आहे ते आम्ही सगळं घेतलं आणि मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिरामध्ये प्रवेश करताच मनाला एक शांती आणि प्रसन्नता वाटते. असं काही आमचं महाकालीचं मंदिर आहे जे बघून आणि दर्शन करून मनाला खूप छान वाटलं. आणि माझ्याकडे आलेले हे आहेत ताई आणि माझे भाऊजी. त्यांनाही आहेर केला आणि रात्रीच्या 12च्या गाडीला त्यांना जायचं होतं आणि त्यांच्यासोबत मलाही. मग काही आम्ही रात्रीच्या 11ला स्टेशनसाठी निघालो. असं काही होतं रात्रीच्या स्टेशनचा व्ह्यू. आमच्या गाडीची वाट बघत बसलेलो आम्ही आणि आमच्यासोबत काही प्रवासी. मग काही थोड्याच वेळात आमची ही गाडी आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो. तर रात्रीच्या 12 वाजता जागणार तरी कोण होतं, म्हणून काही सगळे इकडे तिकडे झोपलेलेच. सगळे झोपलेले असतानाही एक काकू मस्त रात्रीच्या 1 वाजता छान बुक वाजत बसले होते. ते बघून खरंच नवल वाटलं. दुसरं काही त्यांची आवड असेल म्हणून. सकाळी 5 वाजता मी माझ्या ठिकाणी पोहोचले. स्टेशनच्या बाहेर आले तर पाहिलं का व्ह्यू इतका सुंदर होता की सांगूच नका. मग काय बस पकडली आणि निघाले मी. बसमध्ये काही जास्त प्रवासी नव्हते तसेही. मग काय बाहेरचा व्ह्यू एवढा सुंदर होता, पण घराकडे जाताना असे काही बाप्पांचे स्टॉल लागलेले. मग काय डेकोरेशनचं सामान बघून छान वाटलं. लवकरच आपले बाप्पा मंडपात येणार. मग काही घरी पोहोचले, मस्त जेवण केलं आणि छान असा संध्याकाळचा व्ह्यू एन्जॉय केला. तुम्ही पण करा. चला बाय, सबस्क्राईब करा.